शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज मिळवण्यासाठी वर्ध्यात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने पीक कर्ज मेळावा शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून 104 शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर। नवरात्र, दसरा, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। 21 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत एकूण 150 पूजा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय, तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 39 जादा गाड्या चालविण्याचा निर्णय। गणपती विसर्जनानंतर कोकणवासियांचा परतीचा प्रवास सुरू। हजारो कोकणवासीय मुंबईकडे रवाना। रेल्वे स्टेशनवर तुडुंब गर्दी। 21 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत 150 पूजा विशेष गाड्या चालवण्यात येणार। दुर्गोत्सव, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय। नवी मुंबईतील तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर। जुईनगर स्टेशन जवळ चालत्या ट्रेनमधून तरुणाची स्टंटबाजी। जळगावात पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेचं लैंगिक शोषण। पीडित महिलेची आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार। वादग्रस्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील अखेर निलंबित। पोलीस निरीक्षकाची धमकीची व्हिडिओ क्लिप जी आहे ती आमदार चव्हाणांनी ऐकवली। साताऱ्यामध्ये कौटुंबिक वादातून गर्भवती विवाहितेची 2 मुलांसह आत्महत्या। घटनेमध्ये विवाहितेसह 3 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 6 वर्षीय मुलगी वाचली। गणेश विसर्जनासाठी गेलेल्या भक्तावर काळाचा घाला। सिन्नरसह बेळगावात गणेश विसर्जनाच्या वेळी दोघांचा मृत्यू, तर ठाण्यातील शहापूरमध्ये 3 जण वाहून गेल्याची घटना। दोघांचा शोध सुरू। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर। जिल्ह्यातील 9 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार।